गडद गटातील खेकडा गावातील 5 फळ्यांना जोडणाऱ्या पुलाची युवा नेते इलेशदादा गावित यांनी केली सुधारणा। पूल दुरुस्ती झाल्याने गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांचे मानले आभार। नवापूर तालुक्यातील गडद गटातील खेकडा तालुका नवापूर येथील पाटील फळी, चिकारी फळी, कोतवाल फळी, शाळा फळी, कोकणी फळी यांना जोडणारा महत्त्वाच्या पुलाची अत्यंत दुरावस्था झाली होती। गावकरी, ज्येष्ठ नागरिक यांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे पूल दुरुस्तीसाठी तगादा लावला, तसेच पत्रव्यवहार केला, परंतु कुणीही लक्ष न दिल्याने गावकऱ्यांनी तसेच तरुणांनी सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांच्याकडे पुलाच्या समस्या मांडल्या। युवा नेते इलेशदादा गावित यांनी स्वतः पुलाची अत्यंत गंभीर परिस्थिती पाहिली, तसेच नागरिकांनी गावकऱ्यांनी समस्येचे निराकरण करण्याची विनंती केली होती। पूल नसल्याने गावात एखादा सद्गृहस्थ मरण पावला असता अमरधाम मध्ये घेऊन जाताना मरण यातना सहन कराव्या लागत होत्या। शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी भर पाण्यातून मार्ग काढत शाळेत जावे लागत होतं। सुदैवाने कोणती दुर्घटना झाली नसली तरी परिस्थिती अत्यंत गंभीर होती। दवाखान्यात अगर रुग्णाला घेऊन जावं लागण्याप्रसंगी पुलाचा त्या साईडला रुग्णवाहिकेला थांबा द्यावा लागायचा। गर्भवती महिला, लहान मुलं, गंभीर आजारी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना दवाखान्यात दाखल करत असताना त्रासदायक ठरत होता। ही गंभीर बाब लक्षात येताच युवा नेते इलेशदादा गावित यांनी स्वखर्चाने पूल दुरुस्ती हाती घेऊन पुलावरून गावकऱ्यांना, नागरिकांना, वाहनधारकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर करून दिले। आपण समाजाला काहीतरी देणं लागतो। सामाजिक सद्भावनेतून गावकऱ्यांच्या समस्या सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांनी सोडवल्यात। गडद गटातील अनेक ठिकाणी स्वखर्चाने पूल दुरुस्ती, खड्डे पडलेले रस्ते दुरुस्ती तसेच सामाजिक कार्य श्री इलेशदादा गावित यांनी सुरू केलं। गडद गटातील रस्ते व पुलासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री अंकुश पालवे नंदुरबार यांच्याकडे भेट देत निवेदन दिलंय। नवीन पुलासंदर्भात रस्ते सुधारणांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांनी लवकरच कारवाई करणार असल्याचं सांगितलं। सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांनी गडद गटातील पुलाची दुरुस्ती स्वखर्चाने करत 5 फळ्यांच्या ग्रामस्थांची समस्या सोडवल्याने शाळकरी विद्यार्थी, वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले। तसेच युवा नेते इलेशदादा गावित यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भरभरून आशीर्वाद ज्येष्ठ नागरिकांनी दिले। ते इलेशदादा आख्या आम्हाय तेन इलेशदादाई सहकार्य कयो आणि इलेशदादा पाठपुरावा कई देणार या पुला त्यासाठी इलेशदादा आम्हा धन्यवाद करता, आभार मानता। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे, नवापूर।